जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा वंदना, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, हे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय जय हे भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। धन्यवाद। राष्ट्रगीत झालं कारण आपण 13 तारखेलाच झेंडावंदन केलं होतं। तसाच तो झेंडा 13, 14, 15 असा आहे। आज संध्याकाळी आपण ध्वजा खाली घेणार आहे 6 संध्याकाळच्या। आज आपण इथं ब्लड डोनेशनचा कॅम्प ऑर्गनाईज केला आहे। समस्त मित्रांचं, पाहुण्यांचं स्वागत, सर्व कस्टमर्सचं स्वागत। आज भारताचा 75वा स्वातंत्र्य दिन आपण रेणुका पंपासोबत साजरा करतोय। माझ्यासोबत या स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी सातारचे उद्योजक माननीय नीलकंठ पालेकर साहेब, पालेकर फूड प्रोडक्ट्सचे मालक, त्यानंतर ग्राहकचे अध्यक्ष ग्राहक पंचायत सातारा सुमिता राजे घाडगे मॅडम त्या उपस्थित आहेत। पेट्रोल पंपांचे अधिकारी सातारा जिल्हा पेट्रोलियम असोसिएशनचे सेक्रेटरी नितीन कदम साहेब आहेत आणि विविध मान्यवर श्री काटे साहेब आहेत, ग्राहक अध्यक्ष, शिवराज पेट्रोल पंपाचे मालक रमेश हालगीकर साहेब, त्यानंतर आमच्या ग्राहक परिषदेवरती, ग्राहक संरक्षण परिषदेवरती सदस्य म्हणून काम करतात जाधव काका, त्यानंतर स्वराज पेट्रोल पंपाचे मालक निंबाळकर साहेब, पारेख पेट्रोल पंपाचे मालक श्री अभिजित पारीख साहेब। आम्ही एक छोटासा कार्यक्रम एवढ्यासाठी घेतला की हा कार्यक्रम ब्लड डोनेशन, वास्तविक पाहता पेट्रोल पंपाचा ब्लड डोनेशनचा तसा अर्थार्थी काही संबंध नव्हता, पण ही भूमिका जेव्हा लक्षात यायला लागली की ज्यावेळेस ब्लड डोनेशन करणे आणि आपण रक्तदान करणे ह्याच्याने किती जीव वाचू शकतो। कारण होतंय असं की आज जेव्हा रक्ताची गरज पडते तेव्हा आपण हॉस्पिटलला पळतो आणि तेव्हा धावपळ सुरू होते, पाहुण्यांसाठी लागेल, आपल्यासाठी लागेल। पण आज ज्यावेळेस ही गरज आपण डोनेशन करतोय, या ब्लड डोनेशनचं मला या ब्लड बँकेने एक महत्त्व कळवलं। जर आपण रक्तदान करतोय तर आपल्या आयुष्यभरासाठी आपल्याला ते रक्त फ्री देणार आहे। म्हणजे एवढंच नाही की आपण रक्तदान करतोय, तर ते जे रक्तदान मी करणार आहे किंवा आपण करतोय ते रक्तदान केल्यानंतर ती एक बाटली रक्त किंवा जेवढे देऊ त्याचे कार्ड बनवतात आणि त्याला कधीही आयुष्यात रक्त लागू देतो। त्यांच्या ब्लड बँक सर्वत्र आहेत भारतभर, तिथून तुम्हाला रक्त पुरवलं जातं। आपल्या पाहुण्यांना रक्त दिलं जातं काही नाममात्र शुल्क घेऊन। म्हणजे अशा पद्धतीने ही लोक पण कार्य करतात, खूप मोठं कार्य आहे। मी खरं पाहिलं तर वास्तविक आज त्याच लोकांना इथं आमंत्रित करत होतो की त्यांनी येऊन त्याच्याबद्दल थोडंसं सांगावं। काय म्हणतात, प्राथमिक त्याचं उद्घाटन करूया पालेकर साहेबांच्या हस्ते आणि मॅडमच्या हस्ते आपण त्याचं एक प्राथमिक उद्घाटन करून घेऊया। कृपया यावे पुढे। वर्षानिमित्त विविध आपल्या देशात जे विविध उपक्रम होत आहेत त्यानुसार रितेश भाऊंनी त्यांच्या पेट्रोल पंपावर काही नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित केलेले आहेत। तर रावखेड्यांचा रेणुका पंप आहे, फार जुना आहे, 75-76 सालपासून सातारकर बघता येते आणि त्यांनी असे उपक्रम पेट्रोल पंपावर मी पहिल्यांदाच बघतोय। पण एक सामाजिक बांधिलकी देऊन ज्या गोष्टी रक्तदान शिबिराचं वगैरे आयोजित केल्या आहेत त्याबद्दल मी त्यांचे कुटुंबियांचे आभार मानतो आणि रक्तदान शिबिराला सुरुवात झालेली आहे असं जाहीर करतो आणि त्यांच्या
सर्व पुढील उपक्रमांना अशीच साथ राहो सर्वांची अशी इच्छा व्यक्त करतो आणि माझ्या शुभेच्छा देतो. सातारा जिल्हा पंचायत ग्राहक पंचायतचे अध्यक्ष सुनीता राजे गाडगे मॅडम यांना विनंती करतो त्यांनी 2 शब्द या उद्घाटनपर बोलावे. आज भारतातला 75वा स्वातंत्र्य दिवस आहे. तर मी लोकांना एवढं सांगेन की फार कष्टाने आणि फार याने आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. तर बाकी काही न करता 75 कमीत कमी कार्य आपण ह्या देशासाठी करावे. जसं आत्ता असा ब्लड डोनेशनचा कार्यक्रम घेतला आहे, अतिशय सुंदर आहे की त्या ब्लड डोनेशनमध्ये जो ब्लड देईल त्याच्यासाठी आयुष्यभर म्हणजे ब्लड आपल्याला फ्री मिळणार आहे आणि त्याच्या नातलगांनाही अगदी कमी मात्रामध्ये पैसे घेऊन ते दिले जाणार आहे. तर अतिशय चांगला संकल्प आहे. जसा हा संकल्प केला तसाच आपल्या देशासाठी असे 75 संकल्प करावे. दुसरा संकल्प जसं आपण रस्त्याने जातो, रस्त्याचे जे शासकीय नियम आहे RTOचे ट्रॅफिकचे जे नियम असतात ते नियमाचं आपण पालन करावं. म्हणजे आपल्या देशासाठी आपण एक आपल्या घरापासून सुरुवात करावी. तसंच तिसरा महत्त्वाचा प्रश्न मी सांगेन की पुढच्या वर्षी मला वाटतं भारत देशाची लोकसंख्या जगात सगळ्यात 1 नंबरची होणार आहे. तर ह्या बाबतीतसुद्धा आपण आपल्या घरापासून मी आणि माझं कुटुंब 2 जे दिलेलं आहे त्याची संकल्पना राबवावी. तर मला वाटतं शासनाची वाट बघण्यापेक्षा आपण आपल्या देशासाठी केलं तर फार बरं होईल. तर त्याचबरोबर मुलांना शिक्षणामध्ये जितकं सवलत देता येईल किंवा जितकं चांगलं हे करता येईल तसे असे 5-10 संकल्प जरी आपण आपल्यापासून केले तर फार बरं होईल. आणि तुम्हाला सगळ्यांना किंवा रितेशला जी कार्य करतात त्यांच्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे आणि त्यांनी असंच करत राहावं. आम्ही कायम त्यांच्या पाठीशी आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यक्रमासोबत म्हणजे हा एक प्राथमिक कार्यक्रम होता. पण काय झालं की इंडियन ऑइल जी माझी पॅरेंट कंपनी आहे सांगायला हरकत नाही की आम्ही जे काय आज उभे आहोत ते केवळ या कंपनीमुळे, या कंपनीचं कार्य, याचं नाव, याच्यामुळेच आज आमची उभारी आहे. जरूर आम्ही हे प्रामाणिक प्रयत्न केला की जेव्हा कधी कार्य करायचं तेव्हा ते अगदी तन मन धनाने करायचं, त्याच्यामध्ये कुठेही तुजबुलसुद्धा फरक केला नाही. या कंपनीचं नाव आहे इंडियन ऑइल. पण एक 3 महिन्यापूर्वी कंपनीने एक टॅगलाईन काढली स्वतःची आणि त्याला लिहिलं होतं, इंडियन ऑइलला त्यांनी फोड केली आणि त्यांनी म्हटलं पहिले इंडियन फिर ऑइल. म्हणजे हे मलाही इतकं स्फुरलं की खरंच मी अशा कंपनीसाठी काम करतोय ज्या कंपनीने सुद्धा स्वतःच्या नावामध्ये सुद्धा एक उभारी दिली आहे, एक दुजोरा दिला. याचसाठी त्याचं एक सेल्फी पॉईंटचं अनावरण आपण आता करणार आहोत. ते सुद्धा प्राथमिक स्वरूपाचं असेल. पण सेल्फी एवढ्यासाठी आज आपली ट्रेंड आहे, सगळ्यांना सेल्फी आवडतं. आपल्या समोरच सेल्फी स्टँड आहे जे माझा सातारा म्हणून तयार केलं. हे करण्यामागचा उद्देश एवढंच आहे की आयुष्यामध्ये भरारी असते, प्रत्येकाला ऊर्जेची गरज असते. कधी कधी ऊर्जा ही सुरुवात आपल्या घरापासून होते, आईवडिलांपासून पहिली ऊर्जा मिळते मुलाला आणि त्या ऊर्जेतनं आपण निर्माण झालो प्रत्येकजण. त्या ऊर्जेची ताकद आहे. पण आज आमची म्हणजे मला वाटतं काळाची गरज आहे की आम्ही पण ऊर्जा आहोत. एक ऊर्जा म्हणून आम्ही पेट्रोल जरी दिलं, डिझेल दिलं तर त्याची ऊर्जा निर्माण होऊन आपण ड्राईव्ह करतो. ते ऊर्जा मानसिकरित्या कशी निर्माण होतं, त्याला एखादी पंख असावी, त्याला एखादी भरारी असावी, तर त्याची विचारांची भरारी वर जाईल. मी बऱ्याचशा लोकांशी बोलताना पण म्हटलं की याची छोटीशी एक अशी असते गोष्ट की जर मला आज कुणीतरी काहीतरी द्यायचा प्रयत्न केला किंवा मी कुणाला द्यायचा प्रयत्न केला तर असं असावं की त्याच्यातनं काहीतरी ऊर्जा निर्माण व्हावी, दुसऱ्याला स्फूर्ती मिळावी. आमचा सेल्फी स्टँड तयार करायच्या मागची भूमिका एवढीच आहे की त्यातनं जे इथं सेल्फी घेतील किंवा आपण घेऊ त्यातनं एक ऊर्जा मिळावी, एक स्वरूप असं असावं की आपण काहीतरी वेगळं करतोय आणि ती ताकद माझ्यात आहे, एवढंच त्यातनं आहे. आपण बरोबर आहे. आपण सर्व सेल्फी पॉईंट या पेट्रोलियम पंपाने सुरू केलेल्या उपक्रमाला सातारा जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था, सातारा जिल्हा ग्राहक पंचायत यांच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.
दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त रेणुका पेट्रोल पंपाच्या वतीनं आज या ठिकाणी सेल्फी पॉईंट आणि रक्तदान शिबिर अशा विविध कार्यक्रमाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला आपल्या ग्रामपंचायत सातारा यांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देत आहे. काय काम करतात आणि किती वर्ष करतात त्याबद्दल थोडीशी माहिती त्यांनी द्यावी, थोडंसं त्यांच्या मनोगत व्यक्त करावं असं माझी इच्छा आहे. हे शरद गायकवाड आपल्या पंपातले फार जुने कार्यकर्ते ते बोलतो. मी शरद गायकवाड गेली 20 वर्ष या पंपात काम करतो. माझा पंप म्हणून इथे काम करतो. सर्वाधिक कर्मचारी सहकार्य करून कुठलाही कार्यक्रम असला तरी आपल्या घरचा कार्यक्रम म्हणून कार्य करतात. माझा पंप असं सर्वांच्या मनात ऊर्जा असते. दादावेंनी मला सर्व कार्यक्रमांनी जय हिंद जय महाराष्ट्र. 15 वर्षानिमित्तानं आज या रेणुका पेट्रोल पंपाचे सर्व सर आणि वहिनी या पेट्रोल पंपाचे आमच्या या पेट्रोल पंपामध्ये सर्व कर्मचारी यांच्यासाठी आम्ही रेणुका पेट्रोल पंपाचे टीम रेणुका अशी मोबाईल ॲप आहे आमचा. आणि या मोबाईल ॲपनिमित्त आम्ही सर्व कर्मचारी रोज काय काय काम करतो, काय प्रत्येकाची जबाबदारी आहे, हे सगळं या पंपामध्ये टीम रेणुकाच्या माध्यमातून प्रत्येक कर्मचाऱ्याला एकमेकाला कम्युनिकेशन म्हणून तर आमच्यात आत्तापर्यंत या टीम रेणुका परिवाराचे प्रमुख दादा आणि वहिनी यांनी हा उपक्रम राबवला त्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना. थांबा बोल. पडेल ना तसं ते बाहेर येणार आहे. गिव्ह वे टू ॲम्ब्युलन्स म्हणजे ॲम्ब्युलन्सला रस्ता द्या. आपण ॲम्ब्युलन्सला रस्ता द्या याचा काय हेतू आहे याच्यासाठी एक मोहीम राबवली आहे. राधे फाउंडेशन मुंबई यांनी एक ॲक्टिव्हिटी इनिशिएट केली होती. त्याच्यासाठी मॅम तुम्ही तर याची एक ॲक्टिव्हिटी मुंबईमध्ये राबवली होती. त्याच्यामध्ये काय होतं की आपण नेमकं ज्यावेळेस रस्त्यावर असतो आणि रस्त्यावर असताना ॲम्ब्युलन्सचा आवाज ऐकू येतो, पण आपल्या लक्षात येत नाही की आपण डाव्या बाजूला जायचं, उजव्या बाजूला जायचं का मध्ये उभं राहायचं. आपल्या या म्हणजे आपण सतर्क असतो, चांगल्या मदत करण्याच्या भावनेने आपण थांबतो, पण आपल्या थांबण्याने ॲम्ब्युलन्सला वेडा वाकडा रस्ता करून त्याचं उद्दिष्ट गाठावं लागतं. त्याच्यामध्ये काही सेकंदाचा वेळ जातो आणि त्याच्यामध्ये ज्याचं उद्देश साध्य करायचं आहे त्या आतल्या व्यक्तीचं प्राण वाचला पाहिजे. मग तो आपल्या घरचा असेल किंवा आपला मित्र असेल किंवा कोणी असेल, तर ते उद्देश खूप वेळा साध्य होत नाही. ते उद्देश साध्य करण्यासाठी एक मोहीम राबवली. त्याच्यामध्ये वेट्स अँड मेजर डिपार्टमेंटचा मोठा रोल आहे. त्यांनी आमच्या महाराष्ट्र शासन लिगल मेट्रोलॉजी वेट्स अँड मेजर डिपार्टमेंट त्याच्या कंट्रोलर मॅडम आहे सातारा जिल्हा ज्योती पाटील मॅडम, त्यांच्या हस्ते आपण आज हे अनावरण करणार आहोत. मी 2 शब्द त्यांना बोलायला सांगतो. सर्वांना प्रथम आझादी का अमृत महोत्सव म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. आणि आज जे
राजे फाउंडेशनने जे उपक्रम राबवलेला आहे किंवा अभियान राबवलेलं आहे की मूव लेफ्ट अँड ड्राईव्ह स्लो अँड गिव्ह वे टू ॲम्ब्युलन्स. हे अभियान राबवण्याचं कारण काय आहे की आता सगळ्यांनाही मनातून अशी इच्छा आहे की ॲम्ब्युलन्स दिसली की वाट द्यायची आहे किंवा त्यामध्ये असलेला जीव आपल्याला वाचवायचा आहे. परंतु सगळ्यांना हा नियम माहिती हाऊ टू डू दॅट, बरोबर, की कसं करायचं आहे. एखाद्याला समजा वाटलं की मी आत्ताच वाट द्यावी, इथं द्यावी, तिथं द्यावी, परंतु त्यांना एक शिकलीपणा आणण्यासाठी ड्रायव्हर्स जे आहेत, कोणीही जो गाडी चालक आहे, वाहक आहे, त्यांनी नियम कोणता पाळायचा आहे की सर्वांनी लेफ्ट साईडला जायचं आहे. आणि हा नियम सर्व भारतभर संपूर्ण भारतभर समजा प्रत्येक ड्रायव्हरने ॲम्ब्युलन्सचा आवाज येतात ड्राईव्ह जर लेफ्ट साईडला स्वतःची गाडी ठेवली तर ती गाडी लेफ्ट साईडला ठेवल्यामुळे ॲम्ब्युलन्सच्या राईट साईडने जो वे होणार आहे फास्ट होणार आहे. त्यामुळे ते गोल्डन आवरमध्ये जो रुग्ण आहे त्याला अत्यंत एमर्जन्सीमध्ये दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये इलाजासाठी जायचं आहे तो त्या गोल्डन आवरमध्ये पोहोचू शकतो. तर आपल्या काही छोट्याशा चुकीमुळं किंवा वाहकाच्या चुकीमुळं त्याचा जीव घालवणं किंवा जाण्यासाठी आपण डायरेक्टली जबाबदार पण राहू शकतो. तर त्याचा जीव वाचण्यासाठी एक हारीचा वाटा म्हणून आपण या मोहिमेमध्ये की आपण काय रूल फॉलो केले पाहिजे यासाठी माननीय नियंत्रक यांनी महाराष्ट्र राज्याचे माननीय नियंत्रक रवींद्र सिंह साहेब यांनी आपल्याला हे आदेशित केलेलं आहे की राजे फाउंडेशनचं जे अभियान आहे ते प्रत्येक पेट्रोल पंप्सवरती आपण याचं अनावरण करावं, प्रसिद्धी द्यावी. कारण जो येणारा वाहक किंवा गाडी चालक आहे तो पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी 5 मिनटं तरी थांबेल, बरोबर. तर 5 मिनटं तो थांबला तर 10 वेळा जर त्या पंपावरती आला तर एक लाईन तर तो पाठ करेल, एक लाईन पाठ करेल, दुसरी लाईन पाठ करेल. म्हणजे त्याच्या डोक्यात फिट तर बसेल की आपल्याला ॲम्ब्युलन्सचा आवाज आल्यानंतर आपण लेफ्ट साईडला राहायचं आहे. आणि राजे फाउंडेशनचा मेन हेतू आहे की आता जसं काही ॲम्ब्युलन्स गेली सायरन नव्हता, तर सायरन आवाज ऐकला की तुम्हाला त्याचं गांभीर्य लक्षात आलं पाहिजे. आणि इव्हन आज डेली भारतामध्ये 24,000 25,000 लेट आहे की गोल्डन आवरमध्ये पूर्ण वेळेत न गेल्यामुळं त्यांचा मृत्यू होण्याचं प्रमाण 24,000 आहे. म्हणजे आपली किती जबाबदारी आहे. हा आज आपण लोकशाही तरुणांचा देश म्हणतोय आणि आज जर या तरुणांच्या देशामध्ये जे प्रत्येकाने आपल्या स्वतःमध्ये ते कर्तव्याची जाणीव स्वतःमध्ये ठेवली पाहिजे की आणि जबाबदारी असली पाहिजे प्रत्येकाला की आज आपण एक जीव वाचवतोय, बरोबर. आजचा जो अमृत महोत्सव आपण साजरा करतोय त्या अमृत महोत्सवासाठी 75 वर्षापूर्वी ज्या लोकांनी रक्त सांडलं किंवा स्वतःचं जीवाचं बलिदान दिलं त्या रक्त सांडण्याचं त्यावेळेसही महत्त्व होतं आणि त्या रक्ताचं आजही ते अनमोल आहे. आणि त्या दिनाचं औचित्य साधून रेणुका पंप किंवा त्यांची टीम यांनी तर रक्तदान शिबिर जे आयोजित केलेलं आहे म्हणजे ते खूप कौतुकास्पद आहे. कारण रक्तदान त्यावेळी होतं आणि हे रक्तदान आहे फरक काही नाही आहे. तो जीव आपल्याला स्वातंत्र्य देण्यासाठी गेलेला आहे आणि हा जीव आपण एका जीवाला वाचवण्यासाठी जीव आपण रक्तदान करतो आहे. त्यामुळे खूपच कौतुकास्पद आहे तुमचं हे करतं काम. आणि सेल्फी पण मी पाहिलेलं नाही येत होते पण उंच भरारी अच्छा म्हणजे मी जसं म्हटलं की तरुणांचा हा देश आहे त्या तरुणांच्या पंखामध्ये बळ येऊन त्यांनी उंच भरारी घेऊन आपल्या देशाची उन्नती प्रगती यामध्ये हातभार लावावा. आणि शिवाय हे राजे फाउंडेशनचं जे आपलं एम आहे प्रत्येकाने तो जीव वाचवण्यासाठी मदत करावी आणि सहकार्य करावं की आपण एक देशाचे नागरिक म्हणून पूर्ण भारतभर जरी अभियान राबवलं गेलं तर ते खूप जबरदस्त सेलिब्रेट होईल, साजरं होईल. तर आपल्या या राजे फाउंडेशनसाठी मीही खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांचंही आपल्या सातारा जिल्ह्यातला एकही पंप राहता कामा नाही की याचं इनॉग्रेशन याची प्रसिद्धी व्हावी आणि प्रत्येक तरुणांना प्रत्येक वाहकाला याची माहिती मिळावी की ॲम्ब्युलन्स आल्यानंतर आपण वाट कशी दिली पाहिजे, लेफ्ट साईडला राहून आपण ती वाट दिली पाहिजे. शिवाय गोंधळ न करता प्रत्येकाने त्या ॲम्ब्युलन्सला कशी वाट देता येईल गर्दीमध्ये सुद्धा त्याकडे लक्ष देऊन त्या रुग्णाला वेळेत गोल्डन हाऊसमध्ये आपण पोचवायचं आहे. हे एम आपण लक्षात ठेवून त्याचं अभियान आपण पूर्ण करायचं आहे. धन्यवाद. मौलिक माहिती या अभियान
यासाठी मॅडमच्या सोबत सातारा जिल्हा पेट्रोलियम डीलर असोसिएशन कसोटी उभा आहे. असोसिएशनचे अध्यक्ष माननीय बळीये साहेब, उपाध्यक्ष विपुल शाहसाहेब, सेक्रेटरी नितीन कदम साहेब, ह्या सर्वांनी आणि तो इतर जे जमलेले सर्व असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य आहेत त्या सर्वांनी मॅडमना ही शाश्वती दिलेली आहे की हे अभियान आम्ही पुढील 3 महिने पेट्रोल पंपांवरती राबवू, कारण त्याचं औचित्य साध्य होईल. मॅडमनी खूप कष्ट घेऊन आम्हाला डिझाईन करून फॉर्म्युला केला आहे. सरकारने चित्र पाठवलं होतं, पण त्याच्यासोबत आपण आता फोटोमध्ये पाहता काही उद्देश पण त्यांनी दिलेले आहेत, वाचण्यासाठी दिले की वाचून लोकांना समजेल. काही गोष्टी चित्रात नाही समजल्या. आपल्या सर्वांचा उद्देश एवढाच आहे, एक जीव वाचावा. त्याच्यासाठीचा हा छोटासा प्रयत्न आपण सर्वांनी यशस्वी करूया. आपल्यासोबत बँक ऑफ महाराष्ट्राचे रिजनल हेड सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष साहेब आहेत, त्यांना मी रिक्वेस्ट करून 2 शब्द बोलावे. पाटील, सातारा जिल्हा पेट्रोल पंप असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, जिल्हा ग्राहक मंडळाचे सर्व पदाधिकारी, पालिकर साहेब, नमिता बँकेचे संचालक, सर्वप्रथम मी आपल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा देतो. तर त्या दिवशी ऑफिसला आले की अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी हा विजय केला आणि आपल्या सर्वांना विजेतच आहे की बँक ऑफ महाराष्ट्र नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर राहिली आहे. दुसऱ्यामुळे तर आपल्याकडून काही मदत याला करता येईल का? म्हटलं नुसतं पेट्रोल पंपावरच नको तर मॅडम तिथं चौकात सुद्धा लोक जिथं ट्रॅफिक सिग्नलला थांबतात तिथंसुद्धा आपण समोरच्या स्टेजमध्ये काम करूया, जेणेकरून आपण शासनाने घेतलेला हा अतिशय उपक्रम आहे. पेट्रोल पंपावर वेळ जास्त असते थांबण्याची, त्याच्या ठिकाणी पेट्रोल भरपर्यंत तेवढाच वेळ पुण्या बॉम्बेमध्ये जर आपण पाहिलं तर जिथं सिग्नल्स असतात तिथंसुद्धा लोकांचा बराच वेळ जातो. तिथंसुद्धा अशा तऱ्हेचं आपण बोर्ड लावून जनजागृती करण्याचं हे करूया. आज अतिशय सुंदर उत्तम त्यांनी पुन्हा ब्लड डोनेशन कॅम्प करून घेतलेलं आहे. रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आपण म्हणू शकतो. गाडीत बसलेला मनुष्याला जो ॲम्ब्युलन्समध्ये जातो त्याला लागणारी गरज नुसतंच आपण त्याच्यासाठी रस्ता देत नाही, याचा त्या लोकांना लागणारं रक्तसुद्धा आपण जमा करतो. मी सातारा जिल्हा पेट्रोल पंप असोसिएशनने घेतलेल्या कार्यक्रमाचं खरंच मनापासून कौतुक करतो आणि शुभेच्छा करतो. मी या रोड अभियानमध्ये पालेकर साहेबांनी आपलं एक मगाशी मत मांडलं होतं, त्यांना रिक्वेस्ट करेन त्यांनी पुण्या सर्वांच्या समोर ते मत मांडलं होतं. नमस्कार. लिडर मेट्रोलॉजी महाराष्ट्र देशपातळी आणि सरकारच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जातो, त्याबद्दल मी डिपार्टमेंटचे पहिले आभार मानतो. आणि बँक ऑफ महाराष्ट्राने सदैव सामाजिक कार्यावर अग्रेसर आहे, तर त्यांचा पण हातभार याच्यात लागणार आहे, त्याबद्दल सर्वांचे पण आभार मानतो. बेसिकली हा जो विषय आहे हा प्रत्येकाने स्वयंशिस्तीने करण्याचा आहे. आपल्याकडे जर रस्त्याला 3 लेन आहे तर 3 लेनमधनं 3च वाहनं जावी, पण आपल्याकडे 3 लेनमधनं 5-5, 6 वाहनं जातात. त्यामुळं आपल्याला रस्ता दुसऱ्याला देणं, प्रत्येकजण पुढे जायला घाईमध्ये असतो. ही आपली ट्रॅफिकची जी शिस्त आहे ही जर प्रत्येकाने पाळली तर उजव्या बाजूची रांग का मोकळी ठेवायची, तर उजव्या बाजू ही आपण ओव्हरटेक उजव्या बाजूने करू. तर त्यामुळं उजवी बाजू ही एक्सप्रेसवे समजली जाते. त्यामुळे तुम्ही एक्सप्रेसवेला जरी बघितलं तर तुम्ही एकसारखं जर उजव्या लेनमध्ये राहिला तर सरकार आपल्याला वाहतूक शाखा आपल्याला पेनल्टी येते आपल्याला म्हणजे. तर त्यामुळं उजवी लाईन जशी आपण एक्सप्रेसवेला बाजू ठेवतो तशी उजवी लाईन कायम मोकळी ठेवायला पाहिजे, ही प्रॅक्टिस आहे. शक्यतो आपण लेफ्ट आणि मधल्या लेनमधनं जर चाललो कुठल्याही रोडला तर उजवी लाईन बरेचदा मोकळी ठेवता येते. आणि जर विरळ असेल, 2 व्हीलर वगैरे असतील तर ते साईडला नसून बाजूला जाऊ शकतात. बेसिकली हा स्वयंशिस्तीचा प्रश्न आहे आणि तो प्रत्येक नागरिकांनी अवलंबला पाहिजे. चेन्नई कॉर्पोरेशन एक चेन्नई एक अशी सिटी आहे की तिथं पहिल्यांदा हा सक्सेसफुली केलेला आहे. तिथं एक्सप्रेस लाईन ॲम्ब्युलन्ससाठी सेपरेट आहे चेन्नई सिटीमध्ये. त्यामुळं तिथे कुठल्याही रुग्णाला ॲम्ब्युलन्सला ॲक्सेस मिळते. त्याला ग्रीन कॉरिडॉर म्हणतात, पण तो क्लिअर असतो कायम आणि त्याप्रकारे तिथल्या प्रशासनाने जी व्यवस्था केली आहे. अशा जर ट्रॅफिकच्या डिपार्टमेंटच्या मदतीने ह्या शिस्त लागण्याची गरज आहे आणि प्रत्येकाने
आपण जबाबदारी घेतली पाहिजे. तुम्ही स्वतः शिस्तीने वागेल आणि समोरच्यांना शिस्तीने वागायला शिकलं पाहिजे. एवढं जरी केलं, एकमेकाला सहाय्य केलं तर हा प्रकल्प राबवायला काही अवघड नाही आहे आणि अतिशय उत्कृष्ट प्रकल्प आहे. त्यांच्यापर्यंत जर काही मदत लागणार असेल की माझ्या वैयक्तिक धन्यवाद. नाही तर दीप प्रज्वलन करता येत नाही, कुठे आपण दीप कापणार आहोत. आपण हा मोठा फोटो आहे, फोटोच्या लांब उभं राहू सर तिथं मॅडम इथं, आणि त्याचं अनावरण आपण टाळ्या वाजवल्या की तो पडदा मागं निघून जाईल. असं करूया. हां हां ओके ओके, टाळ्या वाजल्यावर मागं घे. ओके ओके या या. वेळेत मदत, योग्य मदत. अपील फॉर पब्लिक सपोर्ट म्हणजे सेव्ह लाईफ, म्हणजे जनतेकडून सहकार्याचे आव्हान आहे एक जीव वाचवण्यासाठी. ॲम्ब्युलन्सला रस्ता देणे हे प्रथम कर्तव्य. ॲम्ब्युलन्सच्या सायरनचा आवाज येताच आपले वाहनाचा वेग कमी करून रस्त्याच्या डाव्या बाजूस जा. मॅडम जसं म्हटलं तसे एक टॅगलाईन दिली राधे फाउंडेशननी, मूव लेफ्ट अँड ड्राईव्ह स्लो टू गिव्ह वे टू ॲम्ब्युलन्स. ॲम्ब्युलन्सचा रस्ता देण्यासाठी वाहन रस्त्याच्या डाव्या बाजूस घ्या. या कार्यक्रमासाठी वैद्यमापनशास्त्र महाराष्ट्र राज्याचे संयुक्त विद्यमाने सातारा जिल्हा पेट्रोलियम डीलर असोसिएशन यांचा सहभाग आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद. धन्यवाद. आपण इथं आला. या छोट्याशा कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून सर्वांनी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल रेणुका परिवारातर्फे आमच्या सर्व कुटुंबातर्फे आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. विनंती आहे एक छोटासा अल्पपुराचा कार्यक्रम आपण घेऊन मोकळं झाला. प्लीज प्लीज. थँक्यू थँक्यू थँक्यू. नमस्कार, मी रितेश रावखंडे, रेणुका पेट्रोल पंप सातारा. 15 ऑगस्ट 2022 75वा स्वातंत्र्य दिन आपण खूप दिमाख्यात साजरा करतोय. चालू आहे इंडियन ऑइल कंपनी. आत्ताच आमची एक कॉन्फरन्स झाली, त्याच्यामध्ये त्यांनी एक आवाहन केलं आम्हाला की आपण 16 ऑगस्टपासून राष्ट्रध्वज संकलन केंद्र उभा करूया. अख्ख्या भारतभर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन अशा पद्धतीचे पेट्रोल पंपांवरती राष्ट्रध्वज संकलन केंद्र उभं करणार आहे. आम्ही रेणुका पेट्रोल पंप याच्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद घेऊन आमच्या सर्व ग्राहकांना व सर्व चाहत्यांना आवाहन करतो, आपल्याकडील राष्ट्रध्वज जे आपणास दिला गेलेला आहे, आपण 15 ऑगस्टला तो फडकवला, तो राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक आमच्यापाशी पोहोच करा. आम्ही तो सन्मानपूर्वक त्याची व्यवस्थित घडी करून तो आम्ही इंडियन ऑइल कॉर्पोरेशन यांना सुपूर्द करणार आहोत. राष्ट्रध्वजाचे संकलन केंद्र हे 20 तारखेपर्यंत कार्यरत राहील. आपल्या सर्वांस नम्र आवाहन आहे, आपला राष्ट्रध्वज आपण आमच्यापाशी सुपूर्द करावा. आम्ही तो व्यवस्थित इंडियन ऑइल कॉर्पोरेशनपर्यंत देऊ. तिथून पुढं ते त्याची योग्य ती काळजी घेऊ. धन्यवाद.